22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या हृदयद्रावक दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांनी प्राण गमावले होते। देशभरातून या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत होती। आज हल्ल्याच्या 14व्या दिवशी भारताने निर्णायक पाऊल उचलत पाकिस्तानातील 9 महत्त्वाच्या ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांना जोरदार धक्का दिलाय। पण तुम्हाला माहिती आहे का, ही 9 ठिकाणी निवडण्याची नेमकी कारणे काय आहेत? पाहूया या भागात। भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त विश्लेषणातून ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत। दहशतवादी कारवाया, शस्त्रांचे साठे, घुसखोरीसाठी वापरले जाणारे मार्ग आणि प्रशिक्षण केंद्र या निकषांवर ही कारवाई आखली गेली आहे। चला जाणून घेऊया प्रत्येक ठिकाणाचे काय महत्त्व आहे। चकअमरू हे पंजाब सीमेवर असलेले एक ठिकाण आहे, जिथे ड्रोनद्वारे शस्त्रसाठा पाठवण्यासाठी वापरले जात होते। घुसखोरीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरतो। भिंबर हे ठिकाण नियंत्रण रेषेजवळील एक भाग आहे, जिथे घुसखोरी आणि हालचालींसाठी ओळखले जाणारे हे केंद्र आहे। गुलपूर हे LOC पार करण्यापूर्वी दहशतवाद्यांना सज्ज करण्यासाठी वापरले जाणारे प्रक्षेपण स्थळ होते। कोटली येथे जैश, लष्कर ए तोयबा आणि हिजबुलच्या प्रशिक्षण शिबिराचे हे केंद्र आहे। जंगल युद्धाचे प्रशिक्षण देखील इथे दिले जात होते। मुझफ्फराबाद हे हिजबुलच्या प्रशिक्षण आणि नियोजनाचे मुख्यालय आहे। POK मधील दहशतवादाचे देखील ते प्रमुख केंद्र मानले जाते। तर सियालकोट सीमेवर सतत तणाव निर्माण करणारे आणि घुसखोरीस प्रोत्साहन देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते। मुरिदके हे लष्कर ए तैयबाचे मुख्यालय आहे। 26/11 हल्ल्याच्या नियोजनाचा केंद्रबिंदू म्हणून ते ओळखले जाते। बहावलपूर हे मसूद अझहरचा अड्डा आणि जैश ए मोहम्मदचा सर्वात सक्रिय तळ मानला जातो। तर गुलपूर हे भारतात शस्त्रास्त्र आणि अतिरेकी पाठवण्यासाठी वापरले जाणारे केंद्र म्हणून ओळखले जाते। या 9 ठिकाणाचा पूर्णतः अभ्यास करून ही ठिकाणे निवडली गेली आणि या 9 ठिकाणीच भारताने कारवाई केली। या कारवाईनंतर आता जागतिक पातळीवर भारताच्या धैर्याचे आणि रणनीतीचे कौतुक केले जात आहे। अमेरिकेने आणि फ्रान्सने भारताच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काचे समर्थन केले असून पाकिस्तानवर आता दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे। गोकुळ सोबत गो कूल।